नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमालेविषयी माहिती पाहिली होती. त्याच्या अगोदर आपण भाषा म्हणजे काय, लिपी म्हणजे काय हे सर्व पाहिलं होतं. वर्णमालेविषयी माहिती घेत असताना आपण वर्णमाला ही कशी बनलेली आहे, वर्णमालेविषयी जे काय महत्वाचे घटक आहेत ते पण आपण पाहिलं होतं की जे महत्वाचं आहे पेपरला येतं आणि जरी ऑनलाईन क्वेश्चन आला तरी तो प्रश्न चुकणार नाही. आणि जरी तुम्हाला सेंटेन्स बाय सेंटेन्स अ ब बरोबर ब क बरोबर म्हणजे सेंटेन्स देऊन त्याच्यामधला पर्याय तुम्हाला जर निवडायला सांगितला तर ते सुद्धा तुमचं चुकणार नाही. ह्या हिशोबाने आपण मागे घेतली होती वर्णमाला. वर्णमाला म्हणजे काय, वर्णमालेचे प्रकार आणि वर्णमालेमध्ये पडणारे प्रकार कुठले कुठले, म्हणजे वर्णमाला कशापासून बनली जाते ते पाहिलं होतं आपण. आता आपण पुढचा टॉपिक जो आहे तो म्हणजे स्वर, तो पाहणार आहे. म्हणजे वर्णमालेचा पहिला जो घटक आहे स्वर, तो आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं किंवा मागच्या लेक्चरला जे पाहिलं होतं ते परत एकदा 1-2 मिनिटांमध्ये रिवाइज करू आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. चला, आपण काय पाहिलं होतं, आपली ही वर्णमाला ही संस्कृत भाषेमधून आलेली आहे आणि त्या मूळ वर्णमालेमध्ये किती वर्ण होते तर 47 वर्ण होते. आणि त्याच्यानंतर काय द्रविडियन वर्ण ळ हा अंतर्भूत झाला आणि वर्णांची संख्या ही 48 झाली. इथपर्यंत पाहिलं. त्याच्यानंतर काय झालं होतं, 6 नोव्हेंबर 2009, हे लक्षात ठेवा तुम्ही, काय 6 नोव्हेंबर 2009, तर याच्यामध्ये 6 नोव्हेंबर 2009 मध्ये शासन निर्णयामध्ये ए आणि अ या दोन स्वरांचा, काय म्हणतो मी, या आणि अ या दोन स्वरांचा अंतर्भूत केला. मग वर्णांची संख्या झाली 50. त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनाचं बघा, संयुक्त व्यंजन लक्षात ठेवा, पेपरला विचारलं तिथं देतील फक्त व्यंजनाचा, तो व्यंजनाचा नाही, फक्त संयुक्त व्यंजनाचा समावेश करून वर्णांची संख्या झाली 52. 10व्या आणि 13व्या क्रमांक या हा जो आहे हा आहे 10व्या क्रमांकावरती, कुठे गेला, हा हा आहे 10व्या आणि हा आहे 13व्या क्रमांकावरती, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की आणि ओचा समावेश कुणी करायला सांगितला होता किंवा त्या कोणाचं मत होतं असं की अरविंद मंगळूकरांचं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की वर्णमाला ही पाय मोडून लिहिली जाते, कारण मूळ उच्चाराचे वर्ण असतात, कारण ती पाय मोडून, वर्णमाला ही पाय मोडून लिहिली जाते आणि अक्षरमाला ही पाय न मोडता लिहिली जाते. कारण की जे पूर्णोच्चारित असतात त्याला हलचिन्ह असतं आणि अक्षरमाला ही पाय न मोडता लिहिली जाते, म्हणजे त्याच्यामध्येच काय व्यंजनामध्ये स्वर मिसळून अक्षर बनते, म्हणजे ही लक्षात ठेवायची तुम्ही तिथं. आणि मग अक्षरमाला कसे बनते, मूळ स्वरांचा तर पाय मोडला जात नाही हे लक्षात घ्या, कारण ते पूर्ण उच्चारित असतात. पण जेव्हा व्यंजनांचा पाय मोडलेला असतो तेव्हा ते वर्णमालेमध्ये येतात, पण जेव्हा पाय मोडलेला नसतो तेव्हा ते अक्षरमालिकेमध्ये येतात. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. पुढे पुढे आपण हे पाहिलं होतं, वर्णमाला आपली पाहिली होती 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार जी स्वीकारलेली वर्णमाला आहे ती पाहिली होती. आता या वर्णमालेमध्ये आपल्याला पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला बघा कसं दिलं, स्वर, स्वरादी, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने, क्ष आणि ज्ञ हे दिलेलं होतं. आता बघा, ह्याच्या आपण आता पूर्णपणे वर्णमाला म्हणजे काही सगळं पाहिलं. आता आपल्याला पाहायचंय स्वर. काय पाहिजे आपल्याला आता, स्वर पाहिजे. म्हणजे स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार आणि स्वरांविषयी जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते पाहिजेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तसंच त्याच्यानंतर स्वरादी म्हणजे काय ते पाहिजे, आणि तसंच त्याच्यानंतर व्यंजने म्हणजे काय पाहिजे आणि विशेष संयुक्त व्यंजनाबाबतची महत्वाची माहिती हे पाहिजे हे सांगितलं होतं. त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ विषयी आपण महत्वाचं काय आहे ते सांगितलं होतं. क्ष आणि ज्ञ यांचा जर पाय मोडलेला नसेल तर ती काय असतात, पाय जोडाक्षर असतं. आणि जर पाय मोडलेला असेल तर काय, क्ष आणि ज्ञ यांचा जर पाय मोडल्यास ती संयुक्त व्यंजने असतात आणि पाय न मोडता लिहिला तर ते जोडाक्षर असतात, लक्षात घ्यायचे. वर्णमालेमध्ये समावेश न होणाऱ्या दोन स्वर आहेत ते दीर्घ आहेत, दीर्घ लू आणि दीर्घ रू हे दोन आहेत. वर्णमालेचे स्वर, स्वरादी, व्यंजने, संयुक्त व्यंजने असे 4 गटात वर्गीकरण केलं जातं. आणि वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत, त्यांचे 4 प्रकार पडतात. स्वर किती आहेत, 14. त्यांचे प्रकार किती पडतात, 4. मग ते कोणते कोणते आता पुढे पाहणारच आहोत आपण. कुठले, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. इंग्रजीतून मराठीमध्ये आलेले स्वर कोणते तरी विद्यार्थी मित्रांनो, अ आणि अ 10व्या आणि 13व्या क्रमांकाचे, त्यांनाच म्हटलं आहे दुसऱ्या भाषेतून आलेले असल्यामुळे दत्तक स्वर असं म्हटलं जातं, अदत्त स्वर असं म्हटलं जातं. पुढे एकूण व्यंजन 34 आहे, त्यांचं किती गटात वर्गीकरण केलेले, 5 गटात. आणि स्वरांचे किती गटात केलेले, 4 गटात, म्हणजे 4 प्रकार पडतात. आणि त्याचे आहेत व्यंजनाचे जे आहेत ते स्पर्श व्यंजने, अर्धस्वर,
महाप्राण आणि द्रविडियन वर्ण. स्पर्श व्यंजन गटामध्ये परत 5 गट येतात. ते कुठले आहेत त्याला पंचमवर्ण असं म्हटलं जातं, ते आपण पुढे पाहणार आहोत. अर्धस्वर ही मुळात व्यंजन आहेत, पण त्यांच्यामध्ये स्वरांचे थोडाफार गुणधर्म आढळतो म्हणून त्याला अर्धस्वर असं म्हणलेलं आहे. अर्धस्वरामध्ये हा ठीक आहे. पुढे त्यांची लक्षणे आहेत. महाप्राण 14 तर अल्पप्राण 20 आहेत, हे पाहिलं होतं आपण. ही आपली वर्णमाला. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्वर किती आहेत 14. त्याचे 4 प्रकार: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि अदत्त स्वर. हे झाले 4. त्याच्यानंतर आपण स्वरादे 2 म्हटलं होतं. व्यंजने 34. व्यंजनांचे 5 गटात वर्गीकरण केलं जातं. ते म्हणजे स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र. स्पर्श व्यंजना म्हणजे 3 गट केले जातात: कठोर, मृदू आणि अनुनासिक. हे पण आपल्याला पाहायचंय खाली, आणि नंतर विशेष संयुक्त व्यंजने पाहायचे पुढे. आता बघा, आता इथून पुढे हा व्हिडिओ आता आपला चालू झाला की काय आपण काय म्हणलो होतो तुम्हाला, इथे बघा म्हणलो होतो मी काय, ही जी आपली वर्णमाला आहे त्या वर्णमालेमधला आपल्याला आता स्वर हा टॉपिक पाहायचा आहे. मग स्वर पाहत असताना काय, स्वर पाहत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं स्वर म्हणजे नक्की काय, म्हणजे स्वर ही संकल्पना नक्की काय आणि स्वर नेमकं कशाला म्हणायचं, आणि स्वर या संकल्पनेवरती किंवा स्वर या शब्दावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारतील हे पाहायचं आपल्याला. नॉलेज तर आपल्याला घ्यायचं. आणि अजून एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, तुम्ही जशी जशी संकल्पना किंवा कन्सेप्ट क्लिअर कराल तसं तसं तुम्ही पेपरच्या आणि पर्यायाच्या जवळ जाल. एकदा का कन्सेप्ट तुम्हाला माहित असली की उदाहरण कुठलंही येऊ दे तुम्हाला ते उदाहरण सुटणार आहे, आणि एकदम कमी वेळेत सुटणार आहे. म्हणून कन्सेप्ट वरती भर द्या. त्याची उदाहरणे आपण भरपूर घेणार आहोत, युट्यूब लाईव्हला घेणार आहोत ती उदाहरणे, आणि ते तुम्हाला ऍपमध्ये पण लाईव्ह घेतले जातील आणि ते सोडवतो तुम्ही. फक्त आणि फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की कन्सेप्ट समजण्यावरती भर द्या. पुढे मग स्वर म्हणजे काय हे झालं. स्वरांचं आपण 4 गटामध्ये वर्गीकरण करतोय: ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर. मग हे कशाला म्हणायचं, त्याच्यामध्ये कुठले स्वर येतात हे आपल्याला पाहायचं आहे आता. मग चला आता आपण पाहूयात स्वर म्हणजे नक्की काय, आणि परीक्षाभिमुख स्वराची माहिती कशी आहे ते आपण पाहूयात. स्वरालाच अच असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं तर स्वरालाच अच असं म्हटलं जातं. स्वराला अच असं म्हटलं जातं. आणि बघा श्रु, बघा स अर्धा व आणि रू. श्रु चा अर्थ काय होतो, उच्चार करणे. फक्त संस्कृत येतो आणि त्याचा अर्थ काय होतो, उच्चार करणे असा अर्थ होतो. ध्वनी करणे, उच्चार करणे किंवा काय ध्वनी करणे असा होतो. आणि मराठीमध्ये अ पासून ते औ पर्यंतचे पहिले 12 आणि नंतरचे अ आणि अ, अ पासून ते औ पर्यंतच्या वर्णांना, या 14 वर्णांना किती येते, 14 वर्ण आहेत, या वर्णांना स्वर असं म्हटलं जातं. आता बघा स्वर कशाला म्हणायचं. तुम्ही म्हणाल काय सर स्वर आम्हाला सांगता तुम्ही, पहिलेपासून आम्ही हे शिकत आलोय. पण विद्यार्थी मित्रांनो, पहिलेपासून जरी तुम्ही शिकत आला असला तरी सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम ही देत असताना तुम्हाला छोट्या छोट्या चुका होत असतात. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की मी तुम्हाला सांगतोय ते व्यवस्थितपणे ऐका. तुम्ही जर वारंवार व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पुस्तक 1-2-3 वेळेस वाचायची गरज आहे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. मग 14 स्वर आहेत. त्याचा अर्थ असा होतो श्रु हा संस्कृत शब्द आहे, आणि संस्कृत शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो उच्चार करणे किंवा ध्वनी करणे. आणि अ पासून ते औ पर्यंतच्या 14 वर्णांना वर्णमालेतल्या स्वर असं म्हणायचं. पुढे स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या विविध हालचाली होतात. काय म्हणतोय, स्वरांचा उच्चार करत असताना ओठांच्या विविध हालचाली होतात, पण जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही, आणि स्पर्श न होता मुखातून हवा बाहेर फेकली जाते किंवा बाहेर पडते, म्हणून त्यांना स्वर असं म्हटलं जातं. स्वरांचा उच्चार करत असताना ओठांच्या किंवा ओष्ठ जे आहेत आपले ओठ, त्यांचा विविध हालचाली होतात, पण जिभेचा त्या कुठल्याही अवयवाला स्पर्श होत नाहीत, डायरेक्ट हवा बाहेर पडते, म्हणून त्यांना स्वर असं म्हटलं जातं. आणि स्वर हे मुखावाटे सहज उच्चारण होतं त्यांचं,
ते स्वतंत्र उच्चाराचे असतात, म्हणून ते दुसऱ्या कुठल्याही वर्णांवरती अवलंबून नसतो त्यांचा उच्चार, म्हणून त्यांना स्वयंभू म्हटलं जातं. स्वयंभू म्हटलं जातं. काय, स्वरांना उच्चार करताना दुसऱ्या वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाही. कारण कित्येक काही मुखातील ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही, डायरेक्ट हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे ते स्वयंभू आहेत. का स्वयंभू आहेत? त्यांना कोणाचाही आधार घ्यायची गरज नाही, सहज उच्चारण होतं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही वर्णाचा आधार घेऊन त्याचं उच्चारण होत नाही, म्हणून त्यांना आपण स्वयंभू आहेत असं म्हणतो. ज्या वर्णांचा उच्चार प्रवाही असतो त्यांचे उच्चारण कितीही वेळ करत राहिले तरी सुद्धा त्यांचं तेच उच्चारण राहतं, किंवा स्वर तेच राहतात, किंवा सूर तेच राहतात. स्वर म्हणजे नुसते सूर असं सुद्धा परीक्षेला एक वेळेस विचारलेलं आहे सेंटेन्स मध्ये. म्हणजेच काय, वर्ण त्यांना प्रवाही वर्ण असं सुद्धा म्हणतात. म्हणजे स्वरांनाच काय म्हटलंय, प्रवाही वर्ण. आणि स्वर म्हणजे नुसते सूर, हे सुद्धा सेंटेन्स विचारलेलं आहे. मग स्वर म्हणजे काही संकल्पना पाहत असताना श्रू याचा अर्थ उच्चार करणे किंवा ध्वनी करणे असा होतो. आणि वर्णमालेतील अ पासून ते अ पर्यंतच्या 14 वर्णांना आपण स्वर असं म्हणतो. स्वरांचा उच्चार करत असताना ओठांच्या विविध हालचाली होतात, पण मुखातील जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होत नाही, म्हणून त्याचा सहज उच्चारण होतं. त्याला कोणाचीही सहाय्य घ्यावं लागत नाही दुसऱ्या वर्णाचं, म्हणून त्याला स्वयंभू असं म्हटलंय. आणि वर्णांचा उच्चार हा प्रवाही असतो, म्हणून त्याला प्रवाही वर्ण असं सुद्धा म्हटलेलं आहे. स्वर संकल्पना जिथपर्यंत आपण पाहिले. पुढे अच या शब्दाचा स्वतंत्र अर्थ असा होतो. अच हा जो आपण अच पाहिला आता, हा अच ज्यावेळेस आपण पाहिला त्यावेळेस याचा अर्थ होतो काय, स्वयंभू, स्वतंत्र. अचचा अर्थ होतो म्हणजे स्वरांचे उच्चारण होत असताना इतर कोणत्याही वर्णाचे सहाय्य घ्यावे लागत नाही, म्हणजेच ते स्वतंत्र उच्चाराचे असतात, म्हणून त्यांना अच असं सुद्धा म्हटलं जातं. स्वरांचा उच्चार करता असताना हवेचा मार्ग अडलेला नसतो. काय, अडलेला नसतो. स्वरांचा उच्चार करत असताना जी हवा बाहेर पडते त्याचा मार्ग अडलेला नसतो, म्हणूनच काय, स्वर हे स्वतंत्र असतात. स्वतंत्र असतात म्हणून त्यांना अच असं म्हटलं जातं. आणि स्वर आता कशाला म्हणायचे तुम्हाला समजलं आहे. मग मग एवढंच पेपरला विचारलं जाईल का? कदाचित एवढंच विचारलं जाईल, पण आपल्याला पुन्हा असंही विचारलं जाऊ शकतं की कोणत्या व्याकरणकारांनी स्वराची व्याख्या करत असताना काय म्हटलंय ते विचारलं जाऊ शकतं. म्हणून त्यात आपण घेऊया. दादोबा पांडुरंग तर्खडकर असं म्हणतात की स्वर म्हणजे ज्यांच्या आश्रय स्वर म्हणजे ज्यांच्या आश्रया वाचून अक्षरसह होत नाही. वजनचा उच्चार, व्यंजनांचा उच्चार करत असताना, पुस्तकामध्ये व्याख्या आहे बघा, व्यंजनांचा उच्चार करत असताना त्यांच्याशिवाय व्यंजनाचा उच्चार होऊ शकत नाही, त्यांना म्हणायचं स्वर. म्हणजे व्यंजनांचा उच्चार करत असताना स्वराचं सहाय्य घ्यावंच लागतं, तेव्हा त्यांना आपण स्वर असं म्हणतो. व्याख्या जरा कठीण आहे, व्याकरणिक भाषेत आहे. व्याकरणकारांना काय म्हणायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. दादोबा पांडुरंग तर्खडकर असं म्हणतात की स्वरांचा आश्रय घेतल्याशिवाय किंवा स्वरांचा सहाय्य घेतल्याशिवाय व्यंजनाचा उच्चार करता येत नाही, त्यामुळे त्यांना स्वर असं म्हटलं जातं. हे दादोबा पांडुरंग तर्खडकर असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर स्वयंभू उच्चार करताना तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणून त्यांना विवृत्त असं सुद्धा म्हटलं जातं. विवृत्त असं सुद्धा का म्हटलं जातं? स्वरांचा उच्चार करत असताना आपले मुख हे पसरलेलं असतं, आ केलेलं असतं, म्हणजे विवृत्त म्हणजे वाचलेले मुख असं म्हटलं जातं, म्हणून त्यांना विवृत्त असं सुद्धा म्हटलं जातं. स्वर हे उपसर्ग म्हणून सुद्धा वापरले जातात, ते विभक्तीचे प्रत्यय म्हणून सुद्धा वापरले जातात. आणि उघडे तोंड पसरलेले असतं. फक्त इथं लक्षात ठेवा, उपसर्ग म्हणून सुद्धा वापरले जातात आणि विभक्ती म्हणून सुद्धा वापरले जातात. उपसर्ग म्हणजे कसं बघा, अ हा स्वर आहे. काय, अ हा स्वर आहे. आता हा उपसर्ग कसा, उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर, शब्दाच्या अलीकडे जो एखादा वर्ण लागतो त्याला म्हणायचं उपसर्ग. मग हा आहे आणि जाण हा शब्द आहे, जाण हा शब्द आहे.
मग हा उपसर्ग म्हणून जर याच्या अगोदर लागला तर अजान या जाण या शब्दाच्या अगोदर हा लागला आहे म्हणून ह्या उपसर्ग म्हणून सुद्धा लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, अजान हा सुद्धा एक शब्द तयार झाला, उपसर्ग घटित शब्द म्हणायचे ह्याला. इथे लक्षात आपण पुढे पाहणार आहोत उपसर्ग प्रत्यय हे ते उदाहरण दाखल तुम्हाला मी आता हे सांगितलं. दुसरं काय, विभक्ती. विभक्तीचे प्रत्यय बघा कोणते कोणते ते, स ला ते, स ला ना ते, द्वितीयाचे तृतीयाचे, ने ये शी, ने ई शी, ई हा प्रत्यय आहे तिथे. म्हणजेच काय लक्षात ठेवायचे तर फक्त स्वर हे विभक्तीचे प्रत्यय आणि उपसर्ग हे असू शकतात. विचारलं जातं पेपरला हे सेंटेन्स म्हणून आपण घेतलेलं आहे इथे पुढे. स्वर हे दोन प्रकारे लिहिले जातात. तर आता झाला घोटाळा परत अजून. स्वर जर दोन प्रकारे लिहिले जातात, कसे काय दोन प्रकारे लिहिले जातात बघा बरं, तुम्हाला सांगतो मी. समजा काय म्हणतो मी, अक्षरांच्या स्वरूपात कसे आणि चिन्हांच्या स्वरूपात कसे ते सांगतो तुम्हाला. अक्षरांच्या स्वरूपात स्वर आपण असं लिहू शकतो अ आ, ठीक आहे, ऱ्स्व ई, दीर्घ ई, ऱ्स्व उ, दीर्घ उ, ओके, पुढे पुढे ते औ पर्यंत. ओके, किती आहेत ते 14. ओके, मग आता इकडे लक्ष द्या. हे तर आम्हाला माहिती आहे, मी पहिल्यापासून येतो. मग चिन्हाच्या स्वरूपात कसं लिहायचं आता ते क का की का आपण बघूया कसं आहे ते. इथं आपण समजा एक व्यंजन घेतलं क, तर याचे फोड असे होते क अधिक पण हिथं आता कचा पाय मोडायचा, कारण की त्याच्यामध्ये वर हा स्वर मिसळलेला आहे का, आता नाही मिसळलेला, हिथं मिसळलेला आहे. मग पुढे क अधिक आ बरोबर का, म्हणजेच काय, इथं चिन्ह आपण वापरलं काना. ठीक आहे, हिथं परत हिथं काय, पहिली वेलांटी, इथं आपण वापरलं हे चिन्ह पहिली वेलांटी, इथं आपण दुसरी वेलांटी. ओके, इथं आपण पहिला उकार, इथं आपण दुसरा उकार. मग इथं ही जे आहेत हे आहेत स्वर आणि वापरले हे चिन्हांच्या स्वरूपात आणि हे वापरले अक्षरांच्या स्वरूपात. लक्षात ठेवा, चिन्ह स्वर हे दोन पद्धतीने लिहिले जातात किंवा वापरले जातात. अक्षरांच्या स्वरूपात वापरले जातात आणि दुसरे म्हणजे चिन्हांच्या स्वरूपात वापरले जातात. हे आता आपण पाहिलं. आता बघा आपल्याला पुढे पाहायचंय ते म्हणजे काय पाहायचंय पुढे, स्वरांचे प्रकार पाहिजेत. काय, स्वरांचे प्रकार. आता स्वरांचं वर्गीकरण करत असताना मग असेच पाहिले आपण, ऱ्स्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर हे आपण पाहिले होते. मग आता आपल्याला पाहायचं की त्याचेच उदाहरण आणि कशा पद्धतीनं ते वर्गीकरण केलं होतं ऱ्स्व स्वर दीर्घ स्वरांचं. आता इथे आपल्याला प्रकार पाहिजेत. मग प्रकार पडत असताना कशाच्या आधारे प्रकार पडलेत हे पण बघायचं आणि ज्याच्या आधारे प्रकार पडलेत ते कोणते प्रकार पडलेत ते सुद्धा आपल्याला बघायचं. आता बघा इथे कसं आहे ते, उच्चारण्याच्या कालावधीवरून पहिला स्वराचा प्रकार आहे तो म्हणजे उच्चारण्याच्या कालावधीवरून जे स्वरांचे प्रकार पडले जातात ते कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत उच्चारण्याच्या कालावधीवरून. मग काही स्वरांचा उच्चार करत असताना आपल्याला जास्त कालावधी लागतो आणि काही स्वरांचा उच्चार करत असताना आपल्याला कमी कालावधी लागतो. मग व्याकरणिक भाषेमध्ये कमी कालावधी आणि जास्त कालावधी याच्यावरून स्वरांचे दोन प्रकार पडले आहेत. ते म्हणजे ऱ्स्व स्वर आणि दुसरा आहे तो म्हणजे दीर्घ स्वर. दीर्घ मधला द ला दुसरी वेलांटी. ऱ्स्व स्वरांचा उच्चार करत असताना उच्चारण्यासाठी कमी कालावधी लागतो आणि दीर्घ स्वरांचा उच्चार करत असताना ते स्वर उच्चारण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणजे दीर्घ कालावधी लागतो, म्हणून त्याला म्हटलंय दीर्घ स्वर. आणि ऱ्स्व स्वरांचा उच्चार करत असताना कमी कालावधी लागतो म्हणून त्याला म्हटलंय ऱ्स्व स्वर. मग ते कोणते आहेत ते पण आपल्याला बघायचे, त्याची उदाहरणं कोणती आहेत ते पण आपल्याला बघायचे. त्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर. फक्त ध्यानात ठेवताना आता एक लक्षात ठेवा, स्वरांचं केलेलं वर्गीकरण वेगळं. ते वर्गीकरण असं केलं, ऱ्स्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर. हे लक्षात आलं की वर्गीकरण केलेले. आणि स्वरांचे प्रकार पाहत असताना आता आपण काय पाहतोय, कशाच्या आधारे स्वरांचे प्रकार पडलेत ते आपण पाहतो. कशाच्या आधारे पडलेत, पहिला उच्चारण्याच्या कालावधीवरून ऱ्स्व स्वर आणि दीर्घ स्वर, एवढंच लक्षात ठेवा. पुढे पुढे काय म्हटलंय, दोन स्वर एकत्र येऊन, बघा दोन स्वर दोन गोष्टी एकत्र आल्या की काय म्हटलं जातं, संयुक्त किंवा युती. येते का लक्षात, दोन पक्ष एकत्र आले युती झाली.
संयुक्त पुरोगामी आघाडी लक्षात येते. आपण संयुक्त म्हणलं तर मग इथं सुद्धा दोन स्वर एकत्र आल्याच्या नंतर संयुक्त स्वर आणि पहिला आहे उच्चारण्याच्या कालावधीवर ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर. दोन स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर उच्चार स्थानानुसार एकाच उच्चार स्थानावरून निर्माण झाले सजातीय स्वर. लक्षात आलं. एकाच उच्चार स्थानानुसार म्हणजे आपण उच्चार हे आपल्या स्वर यंत्रणेतून करत असताना जे उच्चार होतात ते लक्षात घ्या. याच्यामध्ये आपल्याला लक्ष ठेवण्याचं जोड्या लावायला सुद्धा विचारलं जातं. एकदम सिंपल आणि सोपा प्रश्न आहे. उच्चारण्याच्या कालावधीवरून कुठले ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठले दोन स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर हा प्रकार पडला. त्याच्यानंतर काय उच्चारण्याच्या स्थानावरून म्हणजे उच्चारण्याचं स्थान कुठलंय याच्यावरून सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. जर उच्चारण्याचं स्थान एकच असेल तर सजातीय स्वर. उच्चारण्याचा कालावधी उच्चारण्याचं स्थान जर वेगवेगळं असेल कुठलं मुखातलं स्वर यंत्रणेतलं ते जर वेगळं असेल तर विजातीय स्वर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरे जे आहेत ते म्हणजे उत्पत्तीवरून म्हणजे त्याची निर्मिती त्याचं उत्पत्ती कशी झाली याच्यावरून जे प्रकार पडतात ते म्हणजे सिद्ध स्वर आणि साधित स्वर. सिद्ध म्हणजे जे मूळचे स्वर आहेत ते आणि साधित म्हणजे मूळच्या स्वरांपासून बनलेले स्वर असतात त्यांना साधित स्वर असं म्हणायचं. येते का लक्षात. हे तुम्हाला मी सांगतोय याचा अर्थ तुम्ही 2-2, 3-3 वेळ जर व्हिडिओ बघितले ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खरंच पुस्तक जास्त वेळ वाचायची गरज नाहीये. लक्षात घ्या. आता याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काहीच नाहीये. याच्यामध्ये बघा स्वरांचं उच्चारण दोन प्रकारे केलं जातं अक्षरांच्या स्वरूपात आणि चिन्हांच्या स्वरूपात. आणि त्याच्यानंतर स्वरांचे प्रकार कोणते कोणते आहेत ते पाहिले आपण. प्रकार जे आहेत ते कुठले दोन स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर. त्याच्यानंतर काय अजून आपण पाहिलं परत उच्चारण्याच्या कालावधीवरून दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर. त्याच्यानंतर उच्चार स्थानावरून सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. उत्पत्तीनुसार सिद्ध स्वर आणि साधित स्वर. चला पुढे. आता यांचं एक्सप्लेनेशन बघूयात. आता आपण हे मी तुम्हाला सांगितलंच आहे तरी पण आता आपण एकदा परत बघूयात. आता मी वाचतोय बघा पुढे. ऱ्हस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो. काय ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं. ऱ्हस्व स्वरांची मात्रा ही एक असते. मात्रा म्हणजे काय ते इथे दिलंय आपण. मात्रा म्हणजे काय ऱ्हस्व स्वरांची मात्रा ही एक असते आणि ऱ्हस्व स्वरांचा उच्चार हा आखूड होतो. म्हणजेच काय ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो. आखूड होतो. काय तोकडा होतो असंही म्हणू शकतो आपण. ते पुढे घेणार आहोत. चे उच्चारण जे आहे ते अपूर्ण उच्चार निभृत उच्चार ते आहे ते आपण पुढे घेणारच आहोत. बघा पुढे. मग ते स्वर कोणते कोणते आहेत लक्षात घ्या. ऱ्हस्व स्वर कोणते आहेत ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना काय म्हटलं आपण ऱ्हस्व स्वर. आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त कालावधी लागतो त्याला म्हटलंय आपण दीर्घ स्वर. आता ऱ्हस्व स्वर कोणते आहेत अ उ आणि ई. लक्षात ठेवताना अ उ आणि ई हे ऱ्हस्व. अ तर काय ऱ्हस्वच आहे. आ पुढचा तो आहे दीर्घ स्वर येणार आपल्याला. जोडी सांगतो तुम्हाला मी कशी ती अ ई उ ऍ आणि रू. इथं वर्णमालेत नाही येणारे दोन स्वर आपण पाहिले होते ते म्हणजे कुठले रू आणि लू. तर याच्यामध्ये ऱ्हस्व स्वरांमध्ये अ ऍ ई रू आणि उ हे स्वर येतात. आता दीर्घ स्वरांमध्ये ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यांची दोन मात्रा असते त्यांना आपण काय म्हणतो दीर्घ स्वर. ते बघा कुठले स्वर येतात आ दीर्घ ई दीर्घ उ ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर येतात. पुढे अ आणि दीर्घ ई उ हे येतात दीर्घ स्वर. हे सोपं आहे लक्षात येईल. फक्त लक्षात घ्या तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. किंवा 4 स्वर दिले जातील त्याच्यातला एकच दीर्घ स्वर दिला जाईल आणि चुकीचा पर्याय ओळख असं पण म्हटलं जाईल याच्यामधला. असाही प्रश्न येऊ शकतो याच्यामध्ये. मात्रा म्हणजे काय वेळ मोजण्याचं एक परिमाण आहे. म्हणजे इथं काय एक मात्रा दोन मात्रा म्हणजे काय ऱ्हस्वला एक आणि दीर्घला दोन आपण असं म्हणतोय. म्हणजेच काय वेळ मोजण्याचं म्हणजे उच्चार करण्याचा कालावधी मोजण्याचं काम म्हणजे किंवा एकक म्हणजे काय परिमाण होय. परिमाण म्हणजे उपाययोजना. लक्षात आलं का. परिमाण म्हणजे मात्रा औषधाची मात्रा म्हणजे उपाययोजना किती मात्रेमध्ये द्यायचं. पुढे
स्वरांची खून आणि चिन्ह. मात्रा म्हणजे स्वरांचं खून, म्हणजे मात्रा ज्यावेळी देतो आपण एक काना एक मात्रा, एक फक्त एक मात्रा असं देतो ते. आणि धान्याचे खडे म्हणजे आपण मात्रा बाहेर काढायचे धान्यातलं असं म्हटलं तरी हे 4 अर्थ मात्रा या शब्दाचे होतात, हे आपण घेतलेले. इथं ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे आपलं संपलेलं आहे. ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर का म्हणायचं तेही आपण सांगितलेलं. कोणाची मात्रा 1 असते तेही आपण सांगितलंय, कोणाची मात्रा 2 असते तेही सांगितलंय. मात्रा म्हणजे काय, 4 अर्थ होतात तेही सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ऱ्हस्व स्वर कोणते आणि दीर्घ स्वर कोणते हे आपण बघितलेलं आहे इथं. हे झाले आपले उच्चारणाच्या कालावधीवरून पडलेले प्रकार कोणते कोणते आहेत ते, आणि त्याचे आपण प्रकार पण पाहिले. आता आपल्याला पाहायचं काय दुसरं, ते म्हणजे संयुक्त स्वर कशाला म्हणतात. संयुक्त स्वर तुम्हाला सांगू का, जर संयुक्त स्वर आले तर संयुक्त स्वर आपण लिहित असताना फक्त 2 गोष्टी मी तुम्हाला लिहून दाखवतो कशा पद्धतीने ते फाइंड आउट करायचे ते. आणि त्याच्यामध्ये परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे की ए ऐ ओ औ हे 4 संयुक्त स्वर आहेत की जे 2 स्वर एकत्र येऊन बनलेले आहेत. पण औ मध्ये खालीलपैकी कोणते कोणते वर्ण मिसळलेले आहेत किंवा कोणते कोणते स्वर मिसळलेले आहेत असा प्रश्न येतो. त्याच्यानंतर ए मध्ये कुठला आणि ऐ मध्ये कुठला असा प्रश्न येतो, त्यात आपण बघूयात. ओके पुढे. अच्छा चला. 2 वेगवेगळे स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. आणि संयुक्त स्वर दीर्घ स्वरांचे असल्याने दीर्घ स्वरामध्ये मोडतात. आपण इथं पाहिलेलं आहे ते ए ऐ ओ औ, ए ऐ ओ इथं पाहिलेलं आहे ते. आता बघा तुम्हाला सांगतो आता हे कसे लिहिताना कसे लिहायचे ते पण सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपण हे लिहायचं. हे तुम्हाला कळलं दीर्घ स्वर हे सॉरी संयुक्त स्वर कशाला मग 2 स्वर एकत्र येताना. आता ते लिहायचे कसे ते सांगतो तुम्हाला. काय सुद्धा करतात संयुक्त स्वर कुठले आहेत, ए ऐ ओ औ. बघा ए ऐ ओ आणि औ. ओके इथपर्यंत बरोबर 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 बरोबर. ओके. मग आता बघा ए ऐ ओ औ जर आहेत तर मग ते लिहित असताना आपण कसे लिहायचे. आता बघा इथं काय करायचं, सगळीकडे आता लिहित असताना अ आ अ आ अधिक 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 आणि अधिक. आता बघा कसं करायचं ते. इथं लिहित असताना बघा सुरुवातीला मी काय लिहिलं ए ऐ ओ औ संयुक्त स्वर येथे. पुढे काय लिहिलं आपण अ आ झिकझॅक झिकझॅक अ आ. आता पुढे लिहिताना लिहायचं इथं ऱ्हस्व ई ऑब्लिक दीर्घ ई, ऱ्हस्व ई ऑब्लिक दीर्घ ई. इथे पण ऱ्हस्व उ ऑब्लिक दीर्घ उ, ऱ्हस्व उ ऑब्लिक दीर्घ उ. आलं का बघा. ये म्हणत असताना अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, ऐ म्हणत असताना आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, ओ म्हणत असताना अ अधिक ऱ्हस्व उ अधिक दीर्घ उ, आणि औ म्हणत असताना आ अधिक ऱ्हस्व उ अधिक दीर्घ उ. ओके 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 ओके. हे लक्षात घ्या तुम्ही. आता परत एकदा बघा कसं करायचं ते. काय करायचं स्वर लिहित असताना इथे काय ऱ्हस्व स्वर संयुक्त स्वर कुठले ए ऐ ओ आणि औ. ओके बरोबर बरोबर बरोबर. हा प्रश्न संयुक्त स्वरावरचा प्रश्न आला की लिहून घ्यायचं. मग ह्याच्यात तुम्हाला कुठलंही समजेल कसं समजेल. पुढत काय इथे अ आ अ आणि आ अधिक 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 अधिक. पुढे ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. त्याच्यानंतर ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. हे झाले संयुक्त स्वर. काय अडचण आहे का. संयुक्त स्वर म्हणजे का 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणायचं. आणि मग ते कुठल्या 2 स्वरांपासून कुठला स्वर बनतोय हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला साधे ट्रिक सांगितले. सरळ ए ऐ ओ लिहून घ्यायचे, बरोबर चिन्ह द्यायचं, परत पुढे काय करायचं अ आ लिहायचं, अधिक काय ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. त्याच्यानंतर पुढे काय ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. हे ध्यानात ठेवलं संयुक्त स्वराचा कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. पुढे सगळं ते स्वर तर एकदम सोपे आहेत. म्हणजे स्वरांवरचा जर प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही.
कारण कन्सेप्ट मी एकदम व्यवस्थितपणे घेतोय. तुम्हाला प्रश्न कुठल्या अँगलने विचारतील हे सुद्धा सांगतोय आणि याच्या पलीकडे प्रश्न जाणार ह्याची गॅरंटी पण देतोय तुम्हाला मी. आणि तुम्हाला त्याच्यानंतर आपले घटक सगळे शिकून झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याच्यावरचे प्रश्न पण घेणार आहोत. येते का लक्षात तुमच्या? चला पुढे. सजातीय स्वर म्हणजे काय? काय एक उच्चार स्थानानुसार पडलेला प्रकार आहे ते सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. जर उच्चार स्थान स्वर यंत्रणेतलं एकच असेल तर त्याला सजातीय स्वर असं म्हणायचं आणि उच्चार स्थान जर वेगळं असेल तर त्याला विजातीय स्वर असं म्हणायचं. सजातीय स्वराला सवर्ण असं म्हटलं जातं. म्हणजेच काय त्याच्याच वर्णातील म्हणजे त्याच्याच गटातील असं म्हटलं जातं. आणि विजातीय स्वरांना काय म्हटलं जातं बघा बरं खाली, असवर्ण असं म्हटलं जातं. बघा वाचा, एकच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. यामध्ये तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आलेला असतो. आ उच्चारण बघायचं लगेच आपण प्रयोग करायचा स्वतःवरती. कारण की वर्णमाला, मराठी वर्णमाला शिकत असताना, संधी शिकत असताना, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो उपसर्ग आणि प्रत्यय शिकत असताना आपलं स्वरयंत्र आपण तसं डेव्हलप करायचं जेणेकरून की तो प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे. आता सजातीय म्हटलं तर उच्चारस्थान सेम असणार म्हणजे उच्चारस्थान एकच असणार. आ तुम्ही बघा कंठातून आपला उच्चार होतो आणि आ. उच्चारस्थान सेम सजातीय स्वर. आणि ई जर म्हणलं मी उच्चारस्थान बदलतंय विजातीय स्वर. म्हणजेच काय त्याच स्वरांपुढे आता बघा तुम्हाला सांगतो इथं पेपरला प्रश्न कसा विचारतील. शेवटी चाललंय हे कशासाठी चाललंय, पेपरला आलेला प्रश्न आपल्याला सुटला पाहिजे याच्यासाठी. मग काय म्हटलं पेपरला, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणतात. यामध्ये तोच स्वर म्हणजे काय, तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा आल्यास त्या स्वरांची जोडी तयार होते. समस्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना सुद्धा सजातीय स्वर असं म्हटलं जातं. मग आता जोडी बघा कशी तयार होते ती इथे बघा, आणि अ ची जोडी तयार झाली, ए आणि ओ ची जोडी तयार झाली. आता हे बघा हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ए आणि ओ हे सुद्धा सजातीय स्वरांमध्येच येतात. अगोदर 2009च्या अगोदर हे सजातीय स्वरांमध्ये येत होते कारण की ते आपल्या वर्णमालेमध्ये 6 नोव्हेंबर 2009 ला आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विचारला तरी आपल्याला कसं माहिती का, सांगता आला पाहिजे किंवा आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अ आ ए अ उ उ ए ऐ आणि ओ ओ औ हे सजातीय स्वर आहेत. विजातीय हे जे उलट सगळं त्यांचं उच्चार सेम आलं नाही पाहिजे. काय भिन्न उच्चार, भिन्न म्हणजे काय वेगवेगळं, भिन्न म्हणजे काय वेगवेगळं, भिन्न उच्चार स्थानातून निघालेल्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हणतात. तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा न येता दुसराच कुठला जरी स्वर येतो त्याला म्हणायचं विजातीय स्वर असं म्हणायचं. आणि ते स्वर कुठले आहेत, अ ई उ ए ओ रू कुठले कसेही, औ ए उ अ हे विजातीय स्वर झाले. काय अडचण आहे का याच्यामध्ये, नाही. पुढे सिद्ध स्वर हे स्वयंभू असतात. सिद्ध म्हणजे स्वतःच उत्पन्न झालेले, स्वयंभू माझा मी माझा स्वतःच निर्माण झालो, मीच असं ह्या स्वरांचं म्हणणं असतं. आणि त्यांना असं म्हणायचं की मी माझा एकटाच आहे आणि माझं आणि मी स्वतःच उत्पन्न झालोय, मी कोणाच्या आधाराशिवाय उत्पन्न झालेलो नाही. म्हणजेच काय ते स्वयंभू असतात आणि ते सिद्ध असतात. सिद्ध स्वर उत्पत्ती तर कुठल्या स्वरांपासून होत नाही. यामध्ये ऱ्हस्व स्वर उच्चार होतो. सर्व जे ऱ्हस्व स्वर आहेत, आता बघा बरं ऱ्हस्व स्वर पासून अ पासून आ तयार झाला, या पासून ओ होतो, ई पासून दीर्घ ई होतो आणि रू पासून दीर्घ रू पण होतो. ह्या ऱ्हस्व स्वर आहे. या स्वरांचा आणि ऊच पासून इथं दीर्घ ऊ पण तयार होतो. यांचा समावेश ऱ्हस्व स्वर म्हणून सुद्धा होतो आणि सिद्ध स्वर म्हणून सुद्धा होतो. मग साधित स्वर कुठले बावड्या, इथं बघ साधित स्वर म्हणजे काय, त्याच्यापासून तयार झालेले असतील ते, म्हणजे अ पासून आ तयार झाला, ऱ्हस्व उ पासून ऊ तयार झाला दीर्घ, म्हणजे ते सगळे दीर्घ जे आहेत ना
ते दीर्घ स्वर आणि दुसरे पण असणार आहेत संयुक्त स्वर. दोन स्वरांपासून एकत्र तयार झालेले स्वर आहेत ते, त्याच्यामुळे ते आहेत संयुक्त स्वर म्हणजे ते सुद्धा साधित स्वर, आणि दीर्घ स्वर म्हणजे सुद्धा साधित स्वर. लक्षात आलंय? सिद्ध स्वर आणि साधित स्वर ही संकल्पना संपली. स्वरांचे प्रकार आपण पाहिले होते. उच्चारणाच्या कालावधीवरून ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर येते का लक्षात? पुढे उच्चार स्थानानुसार काय सजातीय स्वर आणि विजातीय स्वर, त्याच्यानंतर काय दोन स्वर एकत्र येऊन कुठले संयुक्त स्वर, आणि उत्पत्तीनुसार किंवा व्युत्पत्तीनुसार काय सिद्ध स्वर आणि साधित स्वर. आता स्वरांविषयी महत्वाचे काय गोष्टी थोडक्यात ते आपण पाहूया, परीक्षेला विचारले जाऊ शकते. दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन सजातीय स्वर आहेत त्यांच्यापासून एकच दीर्घ स्वर तयार होतो, म्हणजेच काय ते संधीमध्ये आपण पाहणार आहोत. अ अधिक अ बरोबर आ, ई अधिक ई बरोबर दीर्घ ई आपण संधीमध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवायचं, दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो. दोन विजातीय स्वर जर एकत्र आले संयुक्त स्वर तयार होतो. आणि दोन संयुक्त स्वर जे आहेत ते एकमेकांमध्ये कधीच मिसळत नाहीत. कसे मिसळतील? कारण तेच दुसऱ्या दोन स्वर म्हणून एकत्र आलेत तर त्यांनी परत दुसरीकडे कुठे मिसळायचं नाही. तर ही या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्वर या संकल्पनेमध्ये आपण उदाहरणही पाहिली, स्वरांचे प्रकारही पाहिले, स्वरांचं वर्गीकरणही पाहिलं, स्वर म्हणजे काय तेही पाहिलं, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली व्याख्या पाहिली. याच्या पलीकडे परीक्षेला प्रश्न विचारला जाणार नाही, गॅरंटी आहे. पुढे धन्यवाद. स्वर हा टॉपिक आता इथं संपलेला आहे आपला. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी बॅच बनवत आहे ही बॅच अत्यंत उत्कृष्टपणे कन्सेप्च्युअल लेवलला उदाहरण आपण नंतर घेणार आहोत, आणि ह्या बॅच मध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअरच होणार आहेत हे मी गॅरंटी देतो. आणि तुम्हाला सगळ्या व्याख्या ह्या पाठ होणार आहेत हे पण गॅरंटी देतो. आणि एक विनंती करतो तुम्हाला, आपल्या परिस्पर्श करिअर अकॅडमीचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि मित्रांना सांगायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असेच सारखे भेटत राहूयात. आणि एक विनंती करेल तुम्हाला, व्हिडिओ सारखा बघा. पुस्तक वाचायला एखादा घटक, आता समजा तुम्हाला स्वर हा घटक वाचायचा, पुस्तकामध्ये वाचायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ बघायचा आणि नंतर पुस्तकामध्ये वाचायचा. गॅरंटी आपली तुम्हाला त्याच्यानंतर पुस्तक मध्ये वाचायला अजिबात तुम्हाला जास्त जड जाणार नाही, हे लक्षात घ्या. कारण कंटेंट बनवतानाच मी परीक्षा बनवलेला आहे. पेपरला कसे प्रश्न विचारतील त्या सगळ्या अंदाजानुसार मी बनवलेला आहे. याची किंमत तुम्हाला एखादा पेपर जेव्हा होऊन जाईल तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणजे मी त्यांच्यातूनच आलेलो आहे की ज्या वेळेस आपण परीक्षेला कुठला प्रश्न विचारला जाईल हा अंतर्भूत करून ज्यावेळेस कंटेंट बनवतो त्यावेळेस त्याचं कुठलंही माग एक शंकाही राहत नाही की त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकणार नाही. म्हणून तत्पूर्वी स्वर हा घटक झाला, याच्यानंतर आपल्याला स्वरादी पाहायचंय, नंतर व्यंजने पाहिजेत, त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू पुढे जायचंय. हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.